आमच्या खानदेशामध्ये अक्षय तृतीया हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गरीब असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाच्या घरी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो। याला आमच्याकडे आखाजी असे म्हणतात। आखाजीमध्ये आमच्या खानदेशात एक पारंपरिक पदार्थ केला जातो, तो म्हणजे सांजोरी। ही रवा गुळाची सांजोरी खूप छान लागते खायला। तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे। मी इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे, तसेच मोठे वाटीने गूळ घेतलेला आहे। रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा वास येत नाही आणि रंग थोडा बदलत नाही, सोनेरी रंग होईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला रवा चांगला भाजून होईपर्यंत आपण गूळ इथे पाण्यात टाकून घ्यायचा आहे। मी 1 तांब्या पाणी वापरलेलं आहे। आपल्या रव्यानुसार पाणी इथे घ्यायचं आहे आपल्याला। गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही आहे, फक्त पाणी उकळून घ्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत। आपण हे पाणी चांगलं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे गुळामध्ये काही जे घाण असते ते निघून जाईल। आणि पूर्ण रवा आणि गूळ थंड झाल्यानंतरच त्याच्यात आपण घालायचं आहे। थंड झाल्यावरती मी इथे पूर्ण पाणी गुळाचं टाकलेलं आहे त्याच्यात। आणि हे आपल्याला संध्याकाळी जर का केलं आपण तर रात्रभर मुरायला ठेवायचा आहे हा सांजा। 1 दिवस अगोदरच करावा लागतो हा, त्यामुळे असा मोकळा सांजा तयार होतो आणि आपल्या सांजोऱ्याही छान अशा लाटल्या जातात। हे बघा, व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे रात्रभर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला छान असं मोकळं करून घ्यायचं आहे। एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहोत। आपला सांजा छान असा मुरलेला आहे, त्याला पूर्ण आपण असं मोकळं करून घ्यायचं आहे। मोकळा झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता 1 ते 2 पई तेल चांगलं गरम करून त्याच्यात घालायचं आहे, जेणेकरून आपला सांजा असा चिकट होणार नाही, अगदी सुटसुटीत बनेल। तेल छान तापवून त्याच्यात घालायचं आहे आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी इथे किसलेलं खोबरं घातलेलं आहे, तसेच विलायच्या घालायच्या आहे आपल्याला आणि त्याच्यात चारोळ्या, तसेच काही थोड्या मनुका मी इथे घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यात घालू शकता। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य आपल्याला। आता वरचं पारी तयार करण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे 1 मोठी वाटी, त्याच्यात थोडं तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे आपल्या सांजोऱ्या अगदी खुसखुशीत होतात। थोडंसं त्याच्यात चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि थोडं पाणी घालून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। पाणी अगदी थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे। कणकेसारखं भिजवायचं आहे आपल्याला, जास्त पातळ नाही करायचं। हा बघा, असा अगदी गोळा तयार झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटं त्याला मुरायला ठेवू आणि त्याच्यानंतर आपल्या सांजोऱ्या लाटून घ्यायच्या आहे। आपण इथे मीडियम साईजच्या 2 पापड्या तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या पापड्या लाटून झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण हे रव्याचं सारण भरायचं आहे। चांगल्या प्रकारे आपण हे दाबून घ्यायचं आहे त्याच्यात आणि थोडंसं पाणी लावून वरून अजून दुसरी पापडी ठेवायची आहे आणि ती सुद्धा चांगली छान अशी दाबून घ्यायची आहे आजूबाजून, जेणेकरून आपली सांजोरी तळताना फुटणार नाही। तुम्ही आता हे चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ शकता
किंवा तुमच्याकडे कटर असेल त्याच्याने तुम्ही कापून घेऊ शकता। मी इथे तुम्हाला एक छान सुंदर अशी डिझाईन तयार करून दाखवणार आहे सांजोरीवरती। बघा, अशा प्रकारे सुईच्या साहाय्याने आपण छान अशी डिझाईन तयार करू शकतो। तुम्हाला जर काय येत असेल तर तुम्ही करू शकता किंवा साध्या आपल्या सुरीने किंवा कटरच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहे। ही बघा, किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। तुम्ही नक्कीच एकदा करून बघा, दिसायलाही खूप छान आणि सुंदर दिसतात ह्या सांजोऱ्या। आता आपण एका कागदावरती ते ठेवून घ्यायचे आहे आणि त्यांना झाकून ठेवायचे आहेत, जेणेकरून वरची त्यांची पापडी सुकणार नाही। आणि एकदम कमी गॅसवरती, तेल जास्त तापायचं नाही आपल्याला। सोनेरी रंग होईपर्यंत आपण या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त गरम तेलात टाकायच्या नाही, त्याच्याने आपल्या सांजोऱ्या आतमध्ये कच्च्या राहू शकतात आणि वरनं करपू शकतात। त्यामुळे तेल कमी तापल्यावरतीच त्याच्यात घालायचे आहे आपल्याला ह्या सांजोऱ्या आणि तळून घ्यायच्या आहे खरपूस होईपर्यंत। मी इथे पूर्ण सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता, आणि अगदी अशा छान आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।